अहो मला जरा तहान लागली, पाणी आणता का? आता इथं कुठून आणू पाणी? आपण बाहेर पडल्यानंतर पिऊ. नाही नको, आणा ना. तिथे माठ बघितला होता मी मगाशी, कोरड पडली हो घशाला. आणा ना. ठीक, आणतो मी पाणी. हो, पण तू कुठेही जाणार नाहीयेस, वचन दे मला. हो देते वचन. तुम्ही पाणी आणा आधी. ही माझी बायको ईशा, तीच पूजा अर्चा सगळं बघेल. मी पूजेची तयारी करायला घेतो. ईशा फोन वाच. हॅलो आई. आई अगं पोचलात का तुम्ही? मला कळवलं का नाहीत काल? ईशा बाळा ऐक ना. आई अगं मला इथे काळजी वाटत होती ना. अगं ईशा मी काहीतरी. हॅलो आई. हॅलो. केलासच ना शेवटी फोन? माझी शपथ आहे, तुला विसरलीस? मी ना आता हा फोन स्विच ऑफच करतो. काय झालं? कट झाला फोन आणि आता स्विच ऑफ येतोय. या चला पूजेला बसूया. हो ये. नमस्कार. नमस्कार. कुठे निघालाय? घाई आहे जरा, आता गेलं पाहिजे आम्हाला. अहो मंदिरात महाप्रसाद आहे, त्या प्रसादाचा लाभ घेऊन जावा. हो बरोबर आहे, पण आता घाई असल्यामुळं जावं लागेल नाही का? आई तुम्ही तर समजावा. अहो नेमकं एवढं म्हणतायत तर ऐकूयात ना. पुष्पा तू हट्ट करू नकोस. नमस्कार सर, तयारी झाली. चला. बाबा. बाबा. हाँ मुझे दे दो, मैं दे दूंगा.
नाही, ऑफिसला पोहोचल्यानंतर मी तुम्हाला सांगतो डिटेल काय ते. ठीक आहे? येस, सी यू. बाबा बाबा काय मिस्टर सरंजामे, काय झालं? सर, तुम्ही जेव्हा लंडनला गेला होतात ना, तेव्हा मला तुम्ही इथे दिसायचात. हं? म्हणजे माझ्या आजूबाजूला, कधी तुमच्या केबिन मधल्या खुर्चीवर बसलेले, माझ्या डेस्क जवळ, किंवा अगदी माझ्या चाळीतही. तू मला खूप मिस करत होतीस ना ईशा, म्हणून तुला असे भास होत होते. आपण मिस करत असलेली व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे असा भास होतो तुम्हाला कधी? मला देवळात आई बाबा दिसले. काय? हो, म्हणजे ते इथेच आहेत असं वाटलं मला. नाही, भास असेल ईशा, कारण मला ते अजिबातच नाही दिसले. आणि लॉजिकली कसं शक्य मला सांग? आपला ड्रायव्हर त्यांना घरी सोडून आलो ना. ईशा, आईबाबांच्या काळजीने ना तू खूप डिस्टर्ब आहेस. हे बघ, मला ऑफिसला सोडलं की तू गाडी घेऊन त्यांच्या घरी जा, त्यांना भेट, त्यांच्याशी खूप गप्पा मार, म्हणजे मग तुझ्या डोक्यात हे सगळं निघून जाईल. ओके? ईशा परत कधी भेटेल हो आपल्याला? पुष्पा, हो, ती दिसली ना तेव्हा म्हटलं पळत जाऊन तिला मिठी मारावी आणि सांगावं की बाळा, तुझे आई वडील किती कफल्लक झालेत, रस्त्यावर असे फिरतायत. पुष्पा अगं, सावर ग स्वतःला. मला ना अचानक असं वाटलं की ती आपली आई झाली आहे आणि आपण तिची एकटी पडलेली पोरं. तिला खूप मिठी मारावीशी वाटली हो. पुष्पा, चल, आपल्याला इकडून लवकर निघायला हवं. खरं तर हे सरंजामेंचं देऊळ आहे हे कळाल्यानंतर आपण इथे जास्त वेळ थांबायलाच नको होतं. ही काय वेळ आली हो आपल्यावर. पुष्पा, चल. आपण ईशाला सांगायला हवं होतं सगळं. तिने मदत केली असती हो. नाही, ते शक्य नाही. हे बघ, आपलं घर विकायचा निर्णय आपला स्वतःचा होता. बघूया काय होईल ते. चल. फार एकटे एकटे वाटतंय दिनकर. अगं, काहीतरी मार्ग निघेल. चल. चल बघूया. तू इथं घरी जा आणि काही वाटलं तर मला फोन कर. बाय. रवी, काय राहिलंय का विक्रांत? नाही काय नाही. घरी सगळं ठीक आहे ना? नवीन नवरी बरी आहे ना? म्हणजे खूप काळजीत आहे ईशा. तिला भास होत आहेत सतत. कसला? नाही, आम्ही आता देवळात जाऊन आलो ना, तर तिचे आई वडील तिला दिसण्याचे भास होत आहेत तिला. अच्छा. नाही, मला वाटलं की काय वाटलं? नाही 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 नाही, काय नाही. हळदी कुंकला भेटले नाही बाबा तिला? हो, भेटले. आम्ही खूप आग्रह केला पण न जेवताच गेले ते. लाजळीत रे ते. हाय क्लासचं टेन्शन येत असणार त्यांना. आणि म्हणूनच ईशा त्यांच्या विचाराने अजूनच अस्वस्थ आहे. इतक्या वर्षांनी म्हणजे आई वडिलांना सोडून राहते ना ती, त्यामुळे तुला तसं वाटत असणार नाही का? पण मग आपण काय करायचं? तिला खुश ठेवायला पाहिजे. नाही म्हटलं तरी अजून लहानच आहे रे ती.
मला असं वाटतं या नवीन घरामध्ये रुळाला तिला अजून काही दिवस लागतील. मी प्रयत्न करतोय गेलाच बघू. अरे मायराला मी ईशासाठी सरप्राईज तयार करून ठेवायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं? ठीक आहे चल बघूया. हो पुढे मी आलो. मायरा मायरा गुड मॉर्निंग सर. मी जे तुला काम करायला सांगितलं होतं केलंस? येस सर. मॅमनी सांगितल्याप्रमाणे खंडेलवाल कन्स्ट्रक्शनचं प्रेझेंटेशन एकदम रेडी आहे. मी घेऊन येऊ? नाही ते नाही सर, मायरा मॅमनी सांगितल्याप्रमाणे अल्ट्रा रिचार्जच्या लिगल डॉक्युमेंटची फाईल रेडी आहे. तुम्हाला रिव्ह्यूसाठी ते नंतर बघू. मायरा मॅडमनी कॅन्टीनमध्ये नवीन कॉफी मशीन बसवायला सांगितलं होतं. ते बसून झालंय सर. ते नाही रे, ते आपण सगळं नंतर बघूया. हे माझं वेगळं काम आहे मायराकडे. मला खात्री आहे तिने ते 100% केलं नसेल. सर बरोबर आहे, काम ईशासाठी होतं ना. ते तुझ्या कसं लक्षात राहील? आणि ते इतकं महत्वाचं नसेल, ते आत्ता केल्याने काय फरक पडणार आहे? उशिरा करू असंच ना. मायरा मी तुला या आधीच सांगितलं होतं आणि आत्ताही परत तेच सांगतोय, इतका द्वेष कोणाचा नाही करायचा मायरा. त्याने हे सगळ्यांनाच त्रास होतो. आणि पुन्हा मी तुला तेच सांगतोय की ईशाच्या मनात तुझ्याबद्दल कधीच वाईट नव्हतं, आजही नाहीये. 2 मिनिटं माझ्या बरोबर येतात सर प्लीज. विल बी बॅक प्लीज. ब्युटिफुल मायरा, ब्युटिफुल. थँक्यू सो मच सर. सर मी माझ्या परीने हे कॅबिन डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्पेशली ईशाची चॉईस काय आहे हे लक्षात ठेवून. इनफॅक्ट मी तिच्याशी खूप वेळ बोलतही होते याबद्दल. दॅट्स ग्रेट. सर हा ईशाचा लॅपटॉप आहे. काही ॲडव्हान्स फीचर्स आहेत त्याबद्दल मीही ईशाला सांगेन. ग्रेट. आणि हा ईशाचा आवडता कलर आहे. आय नो. झेंडे ईशाची केबिन. तुमच्या लग्नानंतर मायराजी याच कामात बिझी होत्या. आय एम सॉरी मायरा. मी तुला वाटेल ते बोललो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके सर. पण तुमची डिमांड मी कधीच इग्नोर नाही करू शकणार. थँक्यू. आय एम सॉरी अगेन. आणि आय एम शुअर की ईशाला ही केबिन नक्की आवडेल. नक्कीच. आई, ए आयडू, बाबा. रुपाली, ए रुपाली. नाईमकर काका, आई बाबा कुठे गेलेत? अरे ईशा बेबी ये ना, घरी ये, चाय बनवते चल. नाही, आई बाबा कुठे गेलेत? म्हणजे घराला पण वेगळंच कुलूप लावलंय. काय झालं? कुठे काय? काही नाही. अगं कुठेतरी गावाला गेले असतील. हो की नाही पटेल बाई? हो. गेले असतील म्हणजे तुम्हाला नाही सांगितलं त्यांनी? नाही, तसं काही सांगितलं नाही त्यांनी. मलाही नाही सांगितलं. आई बाबा असे न सांगता अचानक गावाला, शक्यच नाहीये. अगं ते गावालाच गेले असणार ईशा बेबी. तुला मुद्दाम नसेल सांगितलं त्यांनी. का? अगं तुझं लग्न झालंय ना, त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल तुला कशाला सांगा. तू घरी येते का? तुझ्या काकीने लोणचं केलंय, चपाती लोणचं खायला. नाही नको. ईशा. रुपाली
कशी आहेस तू आणि कधी आलीस? मी ठीक आहे, पण आई बाबा कुठे गेलेत रुपाली? आई बाबा का? अगं ईशा, मला तेच माहित नाहीये ग. हा, ते गेले ना तेव्हा कदाचित मी घरी नसावी. येतील अगं इतक्यात, असं खाली गेले असतील, येतील ते. रुपाली, सावंत काका आणि पटेल भाई तर मला म्हणाले की आई बाबा गावाला गेलेत. गावी? अच्छा, गेले असतील अगं गावी. नाही माहिती ग मला, गेले असतील. खरंच नाही माहिती तुला? अगं काय नाही माहिती मला. ईशा, तू चहा घेणार ना? मी मस्त गरमागरम चहा करते, आपण सँडविच पण खाऊया. हा चल. तरी फोटोची कल्पना कशी आहे? झकास फोटो निवडलात मायराजी, आणि आयडिया तर कमाल आहे एकदम. ईशा मॅडम खुश होणार. बरं सर? सर काय झालं सर? आवडलंय का आयडिया? मला वाटलं तुम्हाला ही आयडिया आवडेल. डिड आय ऑफेंड यू? या फ्रेमची जागा चुकली झेंडे. मायरा, सर, महेश सर, तुम्ही म्हणाला होतात की या जागी कोणतीच फ्रेम लावत नाही म्हणून. मी जॉईन होताना ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या ना, त्यात ही पण इन्स्ट्रक्शन होती की या वॉलवर काहीच हँग होत नाही म्हणून. मग हे काय करतात सर? सो काय मुकादम दात खेळी बसली काय? हा कचरा इथे कोणी टाकला? कोणी टाकला? पुन्हा हे असलं काहीही इथे करायचं नाही. कशी वाटते? नाईस, इजंट इट? छान आहे सर. हो सर. जेडे, मायरा, मायरा मॅम, हे काय घडतंय? आय डोंट नो फरांजबे. झेंडे सर, हा काय प्रकार आहे? मागे एकदा सरांच्या आवडीची फ्रेम मी तिकडे लावली होती तर सरांनी चिडून फेकून दिली होती. हो. मग ईशाला बोलवायला हवं. आई बाबा कुठे गेले? कुठेतरी गावाला गेले असतील. हो की नाही पटेल बाई? आई बाबा का? ते गेले ना तेव्हा कदाचित मी घरी नसावी. येतील अगं इतक्यात, असं खाली गेले असतील, येतील ते. काय ईशा ताई, कशा? चाळीत सगळ्यांना भेटायला आल्या? नाही म्हणजे आई बाबांना भेटायला आले होते, पण आई बाबा घरी नाहीये. राजू दादा, तुम्हाला माहितीये का कुठे गेलेत? हो, ते तर रूम विकून गेले. म्हणजे? हो, मला वाटलं ते तुमच्याकडे कायमचे राहायला गेले. घर विकलं? ईशा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय तुला माहितीये? लवकरात लवकर ऑफिसला आहे, वाट बघतोय. आल्यावर तुला कळेलच. ये. राजू दादा, काय म्हणालात तुम्ही? बाबांनी घर विकलं? अहो, खरंच सांगतो, लिमकरांनी रूम विकली. त्यांना पैशाची गरज होती. लिमकरांनी रूम विकली. त्यांना पैशाची गरज होती. त्यांना पैशाची गरज होती. त्यांना पैशाची गरज होती.